नमस्कार. आज मी तुम्हाला गार्डन दाखवणार आहे. किती छान आहे ना डिझाईन, मस्त. किती मस्त वाटतंय. फुलांचा सजावट, फुलं पण किती छान आहे. फोटो काढून घे. फुलांची डिझाईन करणाऱ्याचं कळाच वेगळी असते ना. किती छान आहे. मला तरी खूप आवडलं. मस्त वाटतंय. दिसायलाच छान दिसतंय ते. हे बघा तुम्ही, मशरूम सारखे केलेत. किती बघायला छान वाटतंय. इकडे पण ती डिझाईन आहे. छान आहे. किती मस्त केलंय डिझाईन. झाडं छान लावले. बघावंसंच वाटतं. मला तर असं वाटतं उड्याच माराव्या हिरवगार बघून. छान. इकडे पण तसंच हिरवगार आहे. हे बघा किती हिरवगार आहे ते. मध्ये मध्ये डम लाईट होते, त्याच्यासाठी थोडं क्लिअर दिसते की नाही माहिती नाही. दिसेल. आतलं सर्कल दाखवते. सर्कलला फक्त ते झाडं लावायचंच सर्कल केलेलं होतं, पण आता खूप छान डिझाईन केली आहे. दाखवते तुम्हाला मी. आला ताई, तुम्ही बसलात का? हाय करा. घरी सोडली त्यांना. मी आले. हे बघा, ह्याच्यामध्ये किती सर्कलमध्ये झेंडूची फुलं लावली होती गेल्या वेळेला. नंतर मग 6 महिने बंदच होतं घर, हे गार्डन पूर्ण. आता काम झालं पूर्ण. छान डिझाईन केले. आवडलं मला. मस्त. तुम्हालाही आवडेल. तुम्ही कोणी मुलुंडचे असणार, ठाण्याचं असेल, चिंतामणी देशमुख गार्डन बघायला या. छान आहे. पाठची बाजू दाखवते. संध्याकाळचं बसायलाही खूप चांगलं आहे. तेवढं वेळ पाहिजे गार्डन फिरायला. ते तिकडे बघा कसं घरासारखं केलंय. पाऊस वगैरे आला की तिथे उभं राहण्यासाठी चांगलं आहे. असा गोल राऊंड आहे हा. गोल राऊंड अशी फुलांची झाडं लावलेत. आत्ताच सध्या लावणी केली ना त्यांची. आता त्यांना फुलं येतील. मस्त छान दिसेल. मग जुना गार्डन होतं ना, त्यावेळेला त्यांनी झेंडूची फुलं लावली होती. किती मस्त दिसायची ते. आणि हे बघा कसं वरती केलंय. म्हणजे ऊन जास्त लागला, पाऊस आला किंवा काहीतरी उभं राहू शकतो आपण त्याच्यात. मी खालच्या साईडला जाते आता. तिकडून दाखवते तुम्हाला. किती लाईट छान केली आहे. म्हणजे रात्रीचं पण त्या गवतामध्ये बसू शकतो आपण. एवढं छान केलं आहे. तिथून आपण एंट्री केली. आता इथून आपण खाली उतरतोय. हां, इथून पण एक एंट्री आहे बाहेर. पण आता सध्या गार्डनचं गेट हा इकडचं ओपन नाही केलं आहे. ते काम चालू आहे. तिथे झाडांना माती वगैरे टाकायची आहे. इथे पण एक राऊंड आहे. इथे पण माणसं बसू शकतात. बसण्यासारखी आहेत. छान आहे. जवळचे कोणी असेल तर या. गार्डन ओपन झालं आहे. गार्डनचं काम पूर्ण झालं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. ही लाईट आहे.
इथूनच जाते. थांबा, चप्पल इथे काढते. ओलं आहे सगळं. चप्पल जाते आतमध्ये. गवतावरती किती मस्त वाटतंय. खूप छान वाटते गवतावर. ही बघा लाईट. ही लाईट लागली, रात्रीची लाईट लावली ना तर या गवतामध्ये पण बसता येईल. असं गवत टाकले त्यांनी. आत्ता नवीनच झालं म्हटलं लोय बरं वाटते. खूप बरं वाटते. छान छान. आणि पायाला पण थंड वाटते. हा इथे एक सर्कल आहे बघा. कशी माणसं निवांत विश्रांती घेत आहेत. कामधंद्याची माणसं थकलेली आराम करत आहेत. लवकर आल्याच्या नंतर काय करणार, गार्डनमध्ये येऊन आराम करतात. मला मी खालची बाजू जागते. फेब्रुवारीच्या 16-17 तारखेला ना, 16-17-18 3 दिवस फुलाचं प्रदर्शन असतो. तर तिकडची बाजू दाखवते मी. इथूनच जाते. बरं वाटलं जरा, पायाला थंड थंड छान वाटलं. तर बघा केवढा मातीचा ढिगारा पडला, कारण की त्या साईडला माती अजून टाकायची आहे म्हणून ती हा गेट बंद ठेवला आहे. बघा पाणी टाकलेलं आहे, गवत लावलं आहे. आता सुरुवात आहे ते गवत मोठं व्हायची. ही खालची बाजू आहे. इकडे आहे ना फुलांचा प्रदर्शन असतो. त्यावेळेला सगळी फुलं लावलेली असतात. खूप मस्त डिझाईन केलेली असते. बटरफ्लायपासून ते अगदी प्राणी पक्ष्यांची डिझाईन असते. तिथे तर मी सर्कल दाखवलं ना, तिथे हा असा मोठा सर्कल होता. तिथे पाणीचं फवारणी करायची, ते पाणी उडायचं, लाईटीवर दिसायचं छानसं. ते आता नाही आहे, ते काढलं आहे. ते वेगळंच केलं काहीतरी डिझाईन त्याची. हा बघा केवढा मोठा आहे. इकडे पण बसण्यासारखं आहे, पण ते पावसाच्या वेळेला बसण्यासारखं आहे. म्हणजे पाऊस आला की तिथे जातात. दाखवते मी. तरी पण आता लोक खूप बसलेत तिकडे. हे बघा परत आपण उलटत घेतलो बाहेरच्या मेन गेटवरती जायला. एवढा मोठा गार्डन आहे. काल तो वरची साईड बघितली होती आणि आज खालच्या साईडीने बघूया. मधला सर्कल पाहिला आपण. बाय बाय. नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण.